सो गुड मॉर्निंग गाईज. सकाळी आता 7 वाजलेत. उठलो आहे आम्ही सगळे. आता आंघोळ वगैरे झाली आमची करून. आता आम्ही वरती चाललो आहे. माझे काका आहेत ना, त्यांची घरभरणी आहे. सो आम्ही लवकर उठलो सगळे. आता त्यांच्या घरभरणीला आम्ही त्यांच्या घरभरणीला आम्ही जाणार आहोत. सो तिकडे काय दाखवायला भेटलं तर नक्कीच दाखवेन. सो चला. शाहीर बाळकृष्ण भवानजी मोरे यांच्या पुण्याने तसेच आयुष्यमती द्रौपदी बाळकृष्ण मोरे यांच्या सौजन्याने आज या ठिकाणी गोरख बाळकृष्ण मोरे नवीन वास्तू उभी केली आहे. तसा गृहप्रवेश या ठिकाणी आपण सर्वांच्या गणप्रगती ग्रामस्थ मंडळ या मंडळाच्या अधिपत्याखाली आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत. सर्वप्रथम या ठिकाणी ती करण्यात येत आहे. मी विनंती करतो की आयुष्यमती द्रौपदी बाळकृष्ण मोरे तसेच आयुष्यमती प्रभावती बाबाजी पाटणकर या दोघींच्या हस्ते ऑफिस करण्यात येईल. ती काढल्यानंतर सर्वांनी जोरदार टाळ्यांनी वाजवायचं. बाहेर काम करताय तिची सुनेला गेले नाही ती काम खा खा गरम आहे तिकडे. याची भीती वाटली मला. मंडळ मुंबईचे सचिव आयुष्यमती संदेश बाळकृष्ण मोरे मनाली मंगेश मोरे या उभारच्यांनी आज या ठिकाणी जी नवीन वास्तू उभारली आहे त्या वास्तूचा गृहप्रवेश आज या ठिकाणी संपन्न होत आहे. इथे वरती जाऊन काय करणार? त्याचा पण कंटाळाच येणार आहे तुला. काय पाऊस पडत आहे आता. हे बघा टेरेस वरती. हाय हे बघा आली साई तन्मय. गजलक्ष्मीची बघा. फुल एसी आहे बघ. चाललो वरती. कवाली वगैरे आहे तिकडे चाललो आम्ही. म्हणजे निघालीत. विहार बघा मस्त सगळं गजब मस्त सगळं चमकत आहे. आता आम्ही चाललोय वरती. का चाललोय तर वरती कवालीचा कार्यक्रम आहे. सो चला जाऊया. असं रात्रीचं वातावरण मस्त सगळं चमकत आहे. सो गाइस आम्ही चाललोय वरती कवालीला. कारण कार्यक्रम झाला ना सकाळी घरभरणीचा. दाखवायला नाही भेटला. थोडी लाईटी वगैरे नव्हत्या. सो दाखवायला काहीच भेटलं नाही. आता आम्ही चाललोय वरती. तर नक्कीच दाखवू.
कशी अनोखा पहल आनंदावर विरामच आहे आठवी पहल असं वाटतं का रेसिस्टंट बँड मध्ये असं वाटतं मला त्याच्यात तो जो हा वाला ना ब्लॅक वाला 15 kg आणि ब्लॅक एवढा बायसेप होता रेसिस्टंट बँड वा यार अरे तू जिम मध्ये माझ्यासोबत कर ना एवढं बघून टाकेल बाबा फक्त माझा वर्कआउट हा हा भाई बस झालं काय बोलतोय हा हा हाय हा क्वालिटी चांगली आहे. चालू आहे नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स या जगण्यावर सतरा प्रेम करावे या जीवन सफर करा मस्तीने मनसरम छेडारे जीवनाचे गीत गारे धुंद भारे हे हिरवा निसर्ग हा भोवतीने जीवन सफर करा मस्तीने मनसरम छेडारे जीवनाचे गीत गारे धुंद भारे नवे पंख पसरा उंच उंच लहरा नवे पंख पसरा उंच लहरा धीर धारे गीत गारे धुंद भारे ओ हिरवा निसर्ग आवती जीवन सफर करा मस्तीने
माणसं जमचे गारे जीवनाचे गीत गारे धुंद भारे नशा आज आली तळाशी तिला सर्व प्रीतीने हिरवा निसर्ग हवतीने जीवन सफर करा मस्तीने माणसं जमचे गारे जीवनाचे गीत गारे धुंद भारे ओव्हर ऍक्टिंग कर. हा काकांना नव्या संगीतातले ताने नवे असे कुणी सोबती मला न्याय हवे असे बारे. बापरे. पास करू. चालूच आहे. सो गाईज गुड मॉर्निंग. काल रात्री आम्ही उशिरा आलो खाली 3 वाजता. सो कवालीवरून सगळं मित्रांनो आता वाजलेत 8:30 आणि आम्ही आता चाललो आहे आज तळावडेला. काम आहे आमचं. सो आम्ही तिकडे चाललो आहे.
सो चला जाऊया आपण. मस्त मॉर्निंगचं वातावरण, सकाळ सकाळचं वेदर, मस्त पाऊस पडतोय बघा आणि असं मस्त वातावरण झालंय. आम्ही चाललो चिकन आणायला. जाऊया आपण चिकन आणायला. काय नाही कुठेच कोंबड्या आतमध्ये आहे. भाजी आहे. चप्पल जरा बाहेर काढा ना. चिखलाची चप्पल आतमध्ये. सो काही चिकन घ्यायला आलो होतो आम्ही, पप्पा आणि मी. आणि पाचचं वातावरण बघा कसं मस्त वाटतंय. आज संध्याकाळी जमलं तर पाचाला जाणार होतो आम्ही. सो पाचाला एक्सप्लोअर करू आम्ही. पाचाला एक्सप्लोअर करू नक्कीच. वातावरण वाटतंय. पाऊस पण रिमझिम झिमझिम चालू आहे, थोडा थोडा हलका फुलका आहे. रिमझिम पाऊस पडतो आहे, मस्त वाटतं. तू गाईस रिमझिम पाऊस पडत आहे, मस्त वाटतंय गावाला गाईस. तळवडीचं वातावरण काय निर्मल, ग्रामपंचायत तळवडे. सो काय चाललोय आता पाचलला. जाऊया आपण पाचलला. पाचलमध्ये आलोय, पाऊस पडायला लागलाय. सो गाईस आता आलोय पाचलवरून. पाचलमध्ये एवढी गर्दी होती ना, आणि आज वार बुधवार आहे, कारण आमच्या पाचलचा जो बाजार आहे ना तो बुधवारचाच असतो. बुधवार पेठ असे पाचलमध्ये भरपूर मोठा बाजार बसतो बुधवारचा. सो आम्ही आलो आहे पाचलवरून. तर गाईस एवढी गर्दी होती ना, तिकडे ट्रॅफिक जाम होतं, त्यामुळे मला पाचल काहीच दाखवायला भेटलं नाही. आम्ही एक दिवस कधी गेलो ना संध्याकाळचं तर नक्कीच दाखवू आम्ही तुम्हाला पाचल. त्याचे पण आपण 2 व्हिडिओ बनवलेत पाचलचे. आय होप तुम्ही नक्की बघितलं असेल. कसं वाटलं असेल, आवडेल ना तुम्हाला नक्की सांगा. आता जेवण वगैरे करून घेऊ आणि आपले आता ताई वगैरे आले, भाचा वगैरे. सो चला जाऊ. पाऊस आला बघा जोरात. पाऊस आला बघा, पाऊस बघ केवढा मोठा आला. सगळे हाय ती पण उठले. हाय काय काय पाऊस पडतोय, मधून पाऊस. लवकर आलो पाचलवरून, एवढा पाऊस पडतोय ना काही. जेवायला एवढी काय लाईट कमी झाली पडतोय बाय. तुला मागायचं दाखवलं मी. मामाला सोडा असं कसं आले काय नाही ते काय काव्या आली. नितेश नितेश सोडलाय, माझ्या आत्याचा नवरा आहे. सो त्यांना गाडीतून सोडलाय, आता गेली गाडी. सो काय संध्याकाळचं मस्त वातावरण आहे, आता मस्त वाटतंय. मस्त वातावरण झालंय. चालू आहे आता नदीवरती. बघूया किती पाणी आहे नदीवरती. पाऊस तर पडतोय, नदीमध्ये किती पाणी आहे बघूया. चला जाऊया आपली नदी बघायला. ही बघा, ही आपली नदी. 6 वाजलेत आता.
हे बघा आता आम्ही पावसात भिजतोय, मस्त पाऊस पडत आहे. हे बघा हे लोक काय बोलतात बघा. हे बघा guys, मस्त पाऊस पडतोय. त्यात बघा कसे हे बाबा तू बाजूलो पब्लिक भिजतात बघा. हे बघा काय मागतात माझ्याकडे, पार्टी मागतात सगळे. सो गायस घेतले बघा पेप्सी, पितोय पेप्सी आणि आम्ही इथे खड्डे. हे बघा असे कसं पाणी बघा केवढं साठलंय ब्रिज वरती. आणि हे लोक कसे येतात बघा खड्ड्यातून पेप्सी घ्यायला. आणि एवढं पाणी साठलं ना पाठीमागे, हे बघा तुम्ही बघू शकता ब्रिजच्या इथे. जाम टेन्शन आहे. सो हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आता वाजले तर 11. सो आम्ही आता चाललो आहे आंबे काढायला आमच्या झाडावरचे. आमचं झाड आहे कणबाचं. सो आम्ही चाललो तिथे आंबे काढायला. पाऊस पण चालू आहे, आता थोडं ऊन पडलंय. सो चला जाऊया आपण. ते काका आलेत काढायला आंबे. बघा हे घळ रेडी आहे इकडे, एवढं मोठं हे वातावरण बघा असं झालंय. आता मग पाऊस येऊन गेला, आता रिमझिम नंतर पडतोय थोडाफार. सो चला जाऊया आपण. काही चाललोय आता आंबे काढायला. पुढे आंब्याचं झाड, आंबे धरलेत बघा मस्त. काढायचे आता हे मस्त आहे बघा. हे काका आहेत, हे काढतात आंबे. पप्पा पण आहेत. किती आंबे धरले वरती बघा. आंबे काढायला चाललोय बघून. हे आंबे काढायला चाललोय ना गाईस, आंबे काढतायत. आलोय गाईस आणि बसलो आम्ही इथे. आंबे काढतायत, कोंबड्या ठेवतात आणि हा बाबू मस्ती करतो ते कोंबड्यांबरोबर. हा बघा याचं नाव काय रे इकडे बघ. पर्यंत 7 झाले आतापर्यंत काढून. सगळे आले आंबे बघायला. पकडा कॅच. आंब्याचं झाड ते झाड आहे ना यार. सरक रे. पुढे पडले गाईस, अर्धे घरी घेऊन गेलो. अजून बाकी आहेत ना, एवढे झालेत. 2 पिशव्या घेऊन गेलो आंब्यांचे, अजून बाकी आहेत. ते पण काढणार, ते पण आज काढायचेच आहेत. पण पावसामुळे काय शक्य होत नाही आहे. बघूया, पाऊस जर थांबला तर अजून काढून घेऊ. खूप आंबे धरले यावर्षी. हे बघा अजून आंबे आहेत भरपूर ना वरती. सो गाईस हे बघा, घरी 2 गोंत्या घेऊन गेलो आहे आणि हे अजून एक गोंती भरली आहे आंब्याच्या ह्याने. आंबे अजून भरपूर वरती आहेत आंबे. गाईस ऑलरेडी घरी 2 गोंत्या घेऊन गेलो आहे. अजून एक ही गोंती एक आहे. वरती अजून आंबे म्हणजे वरती अजून आंबे भरपूर आहेत, काढायचे आहेत. बघूया संध्याकाळी जर टाईम भेटला तर परत येऊ आपण काढायला. सो चला जाऊया घरी आपण हे कोणती घेऊन. बघा लाकडं तोडतोय. पाऊस रिमझिम चालू आहे. रिमझिम पाऊस चालू आहे. कायच आहे बघा, आंबे आम्ही एवढे काढलेत, दाखवतो तुम्हाला. हे ह्याच्यात ही आहे आतमध्ये, ह्याच्यात पण आहेत. जवळजवळ 10 ते 15 डझन आम्ही आंबे काढले आहोत. सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आय होप तुम्हाला नक्की आवडला असेल. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. चॅनल नवीन असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुन्हा एकदा अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर. आणि हो स्वतःची काळजी घ्या. चला बाय.